मित्रांनो, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत. आपल्या देशामध्ये विविधतेतून एकता आलेली आहे. त्यानुसार आपण वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे जरी असलो तरी आपण आपल्या देशामध्ये गुण्यागोविंदाने नांदत असतो. आपण सुख समाधानाने राहतोय. काही घटना वगळता आपण आपल्या देशामध्ये इतर देशांच्या तुलनेत अतिशय सुरक्षित आणि आपले विचार आपण स्वतंत्रपणे मांडू शकतो. परंतु मित्रांनो, आपण सर्व एकत्र राहत असताना आपल्यावर जे कायदे लादले जातात ते वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळे कायदे आहेत. आपल्या देशासाठी एक असा कायदा नाही. यामध्ये ख्रिश्चनांसाठी वेगळा, मुस्लिमांसाठी वेगळा, हिंदूंसाठी वेगळा असे वेगवेगळे कायदे आहेत. त्या कायद्यानुसार त्या त्या धर्माचे रीतिरिवाज चालतात. त्या रीतिरिवाजानुसार धर्मावर आधारित कायदा आहे. परंतु मित्रांनो, मागील काही दिवसामध्ये आपण पाहतोय की देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. तर हा युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे, कुठल्या राज्यामध्ये हा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात आलेला आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्याचे फायदे काय होणार आहेत, त्याचे तोटे काय होणार आहेत, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय ZPlus लीगल इन्फो MH25. मित्रांनो, चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला आपण आपल्या आता व्हिडिओवर जाऊ. मित्रांनो, UCC बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला मिळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे पूर्ण देशामध्ये हा कायदा एकत्र आणण्याच्या ज्या हालचाली आहेत त्याबद्दलचं हे युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे पूर्ण देशासाठी एकच कायदा असावा हे अतिशय गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की प्रत्येक धर्माचे रीतिरिवाज वेगळे, त्यानुसार त्या धर्माचा कायदा तयार होतो. मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये हिंदूंसाठी वेगळा कायदा, मग हिंदू धर्मामध्ये बौद्ध, शीख, जैन हे वेगवेगळे धर्म हिंदू धर्माच्या कायद्याखाली चालतात. तर मुस्लिमांसाठी वेगळा कायदा आहे, मोहम्मडन लॉ. त्याचप्रमाणे ख्रिश्चनांसाठी वेगळा कायदा आहे. तर मित्रांनो, नक्कीच आता असे काही दिवसापूर्वी पाठीमागच उत्तराखंड राज्यानं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचं ठरवलं आणि तो कायदा त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थितरित्या चालत असल्यानं तिथली जनतेनेही त्याचा स्वीकार केल्यामुळं देशामध्ये वेगवेगळ्या स्टेट्समध्ये तो कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. यामध्ये उत्तराखंड नंतर आता मागील काही दिवसामध्ये गुजरात राज्य सरकारनं UCC लागू करण्याचं धोरण अंगीकारलेलं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे काय होणार आहे की मित्रांनो, आपण पाहतो की हिंदू धर्मामध्ये घटस्फोट घ्यायचा असेल तर आपल्याला कोर्टामध्ये जावं लागतं आणि घटस्फोट कोर्टाकडून मंजूर करून घ्यावा लागतो, तरच आपला घटस्फोट मंजूर होतो. त्याचप्रमाणे मुस्लिमांमध्ये जर घटस्फोट घ्यायचा असेल तर 3 तलाक पद्धती होत्या. त्याचबरोबर त्यांच्या प्रॉपर्टीचे जे कायदे आहेत ते प्रॉपर्टीचे कायदे, हिंदूंचे कायदे वेगळे आहेत आणि मुस्लिमांचे कायदे वेगळे आहेत. हिंदूंना त्याच्या प्रॉपर्टीमध्ये बाय बर्थ राईट मिळतो, परंतु मुस्लिमांमध्ये तसं नाही. मुस्लिमांमध्ये ज्यावेळेस त्याचे वडील वारतील, म्हणजे वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर वडील वारल्यानंतर त्या मुलांना किंवा त्या कुटुंबातील सदस्यांना त्यांना प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळतो. तसं हिंदूमध्ये नाही. हिंदूमध्ये एकदा मुलगा तो जन्मला किंवा मुलगी जन्मली की त्याला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार असतो, त्याच्या प्रॉपर्टीमध्ये त्याचा हिस्सा ठरलेला असतो. अशा पद्धतीनं ह्या दोन्ही कायद्यामध्ये फरक आहे. त्यामुळे अशा वेगवेगळे कायदे, भारत आपला स्वतंत्र होऊन जवळजवळ 75 वर्ष होऊन गेले तरीही आपण प्रत्येक धर्मासाठी वेगळे कायदे अंगीकारलेले आहेत. आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून त्याचं एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून स्वीकारलेला आहे, परंतु कायदे प्रत्येक धर्मासाठी वेगळे तयार करण्यात आलेले आहेत. हे अत्यंत चुकीचं होतं आणि त्या दृष्टीनं बऱ्याच दिवसापासून, पाठीमागच्या बऱ्याच काळापासून प्रत्येक शासन वेगवेगळ्या हालचाली करत होतं, परंतु त्यासाठी एक योग्य वेळेनं त्याच्यासाठी योग्य परिस्थिती असणं अतिशय महत्वाचं असतं. त्यानुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये हे कायदे लागू करण्यासाठी अतिशय सुंदर असा कालावधी आहे, अतिशय चांगला कालावधी आहे. त्यानुसार उत्तराखंडनं UCC लागू केल्यानंतर आता गुजरात राज्य सरकारनं UCC लागू करण्याची घोषणा केलेली आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. यामुळे काय होणार आहे की मुस्लिमांमध्ये ज्या वेगवेगळ्या चुकीच्या प्रथा आहेत, म्हणजे बहुपत्निकत्व पद्धती, म्हणजे एकापेक्षा जास्त बायका करण्याची पद्धत, हिंदूमध्ये केवळ एकच बायको केली जाते आणि हिंदूमध्ये एकच पत्नी ग्राह्य धरली जाते.
तसं मुस्लिमांमध्ये म्हणजे इस्लाममध्ये एकापेक्षा जास्त बायका करण्याचा अधिकार आहे आणि त्याला त्यांच्या कायद्यानुसार धर्मानुसार तशी मान्यता दिलेली आहे. समाज ही मान्य करतो. परंतु ज्यावेळेस UCC लागू होईल त्यानंतर मुस्लिमांना एकापेक्षा जास्त लग्न करता येणार नाहीत. त्यांना हिंदूंप्रमाणेच एकच लग्न करावं लागणार आहे. दुसरं लग्न केल्यानंतर UCC मध्ये अशी तरतूद आहे की दुसरं लग्न जर केलं तर त्याला 10 वर्षाची शिक्षा होणार आहे. दंड आहे तो वेगळाच आहे. अशा पद्धतीचे कायदे त्यामुळं लागू करण्यात येणार आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे त्या राज्यातील किंवा त्या देशातील जे वेगवेगळे धर्म आहेत त्या धर्मांसाठी केवळ एकच कायद्यानं त्या धर्माला चालवलं जाणार. तो कायदा त्या स्टेट्समध्ये चालणार. अशा पद्धतीचं काम हे UCC मार्फत होत असतं. आणि UCC अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता या गुजरात राज्यामध्ये जे मुस्लिम धर्मीय आहेत किंवा इतर धर्मीय आहेत प्रत्येक धर्मामध्ये कमी वयामध्ये लग्न करण्याच्या पद्धती आहेत. त्यानुसार आता भारतामध्ये जी वयाची अट आहे मुलींसाठी 18 वर्ष आणि मुलांसाठी 21 वर्ष ही लग्नाची जी अट आहे म्हणजे त्याच्या अगोदर जर लग्न केलं तर तो बालविवाह समजला जातो आणि त्यानुसार बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो. महाराष्ट्रामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे. गुजरातमध्ये वेगळा कायदा असू शकतो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्यानुसार असे बालविवाह करण्यासाठी बंदी असते. त्यानुसार UCC लागू झाल्यानंतर हा वयाची अट 18 मुलींसाठी आणि 21 मुलांसाठी राहणार आहे. त्याच्या अगोदर जर लग्न केलं तर त्यासाठी त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो प्रॉपर्टी जर विचार आपण जर केला तर प्रॉपर्टीमध्ये ज्यावेळेस हिंदू धर्मामध्ये एखादा जन्म होतो त्यावेळेस त्याला बाय बर्थ त्या प्रॉपर्टीमध्ये राईट मिळत असतो. म्हणजे समान हिस्सा त्याला त्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या बहिणीबरोबर त्याच्या भावाबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांना समान हिस्सानं प्रॉपर्टी मिळत असते. आणि ती जी प्रॉपर्टी त्या वारसांना मिळणार असते ती प्रॉपर्टी त्याला देण्याशिवाय कुणीही अडवू शकत नाही. त्याला द्यायचं कुणीही अडवू शकत नाही. तसं मुस्लिमांमध्ये अशी पद्धत आहे की त्याची वडिलांची जर प्रॉपर्टी असेल आणि वडिलांना वाटलं की या जे मुलं आहेत त्या मुलांपैकी केवळ एकाला द्यायची तर मुस्लिमांमध्ये जो प्रॉपर्टी देणार आहे त्याला आपण अडवू शकत नाहीत. त्या व्यक्तीची ज्याच्यावर मर्जी असेल किंवा ज्याच्यावर त्याची भावना असेल त्याला तो प्रॉपर्टी देऊ शकत असतो किंवा ती प्रॉपर्टी त्याला देता येते. इतरांना ते अडवता येत नाही. परंतु ज्यावेळेस तो मयत होतो त्यावेळेस त्यांचा प्रॉपर्टीमध्ये ऑटोमॅटिकली हक्क तयार होत असतो. त्यामुळं हे जे वेगवेगळे कायदे आहेत ते वेगवेगळे कायदे एकत्र करून UCC लागू करण्यात येणार आहे. UCC लागू झालेला आहे गुजरात स्टेट्समध्ये. त्यामुळं मुस्लिमांना जे प्रॉपर्टीचे राईट आहेत किंवा काही गोष्टीमध्ये राईट नाहीत ते राईट त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा एका दृष्टीनं प्रॉपर्टीच्या विचार जर केला तर त्यामध्ये मुस्लिमांचा त्यामध्ये फायदा होणार आहे. UCC लागू केल्यानंतर ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा आहेत म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्या चुकीच्या पद्धती बंद होणार आहेत. हिंदू धर्मामध्ये काही ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्याही बंद होणार आहेत. त्याचबरोबर आता नवीन संकल्पना जी आपल्याकडं रूळ झालेली आहे ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. मित्रांनो या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. कारण ज्यावेळेस UCC लागू होईल त्यावेळेस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्याला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल तर त्यांना यापुढे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची परमिशन घ्यावी लागणार आहे. त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की ज्यावेळेस ते लिव्ह इन रिलेशनशिपमधून बाहेर पडणार आहेत किंवा ते वेगळे होणार आहेत त्यावेळेस त्यांना ते एकमेकावर केसेस करू शकणार नाहीत. कारण त्यासाठी अगोदर परमिशन घेतलेली असते. त्याला प्राधिकृत अधिकाऱ्यानं त्याला परमिशन दिलेली असते. त्यामुळे त्याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतो की ह्या दिवसापासून हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत आणि यांच्या रिलेशनशिपमधून XYZ मुलांचा जन्म झालेला आहे, 2 मुलांचा जन्म झालेला आहे, 3 मुलांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे त्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारीही यापुढे त्यांना म्हणजे जबाबदारी राहणार आहे. त्यामुळं बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रमाणात होणार आहेत. या युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळं ज्या अनिष्ट प्रथा आहेत उदाहरणार्थ हलालाची जी पद्धत आहे त्या हलालाची पद्धत बंद होणार आहे. घटस्फोट
म्हणजे एकतर्फी घटस्फोट घेण्याच्या पद्धती बंद होणार आहेत. जो कायदा हिंदूंना लागू असणार आहे तोच कायदा इतर धर्मियांनाही लागू होणार आहे. त्यामुळं ह्या युसीसीचा आपली युसीसी लागू झाल्यानंतर ज्या राज्यामध्ये युसीसी लागू झालेला आहे त्या ठिकाणी असे मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. प्रॉपर्टीमध्ये बदल होणार आहे, प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत बदल होणार आहे, त्याचे प्रॉपर्टीच्या राईट्समध्ये बदल होणार आहे, मुस्लिमांमध्ये घटस्फोट घेण्याचं प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळं युसीसी ज्यावेळेस लागू होईल इतर राज्यामध्येही त्यानुसार त्या ठिकाणी वेगवेगळे चेंजेस होणार आहेत. त्या ठिकाणचे जे लोकल ऍक्ट्स आहेत ते लोकल ऍक्ट्स बंद करावे लागणार आहेत. त्यामुळं युसीसी आधारे त्या राज्याला जे युसीसी आधारे त्या राज्याला त्याचं राज्य करावं लागणार आहे. युसीसी आधारे त्या प्रकारचे कायदे बनवावे लागणार आहेत. त्या दृष्टीने त्या राज्याला त्याची एक नीती अवलंबावी लागणार आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी युसीसी आधारे कायद्यामध्ये सुधारणा करावं लागणार आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे सर्वांसाठी कायदे आहेत ते कायदे त्यांना लागू होणार आहेत. उदाहरणार्थ आता गुजरातमध्ये जो युसीसी लागू झाल्यानंतर वारसा हक्काचा जो कायदा आहे तो वारसा हक्काचा कायदा हिंदूंसाठी वेगळा असतो, मुस्लिमांसाठी वेगळा असतो आणि ख्रिश्चनांसाठी वेगळा असतो. तो आता एक होणार आहे. म्हणजे वारसा हक्क सगळ्यांना मिळणार आहे. वारसा हक्कामध्ये भेदभाव होणार नाही किंवा प्रत्येक जण त्या प्रॉपर्टीला त्या बँकेमध्ये एखाद्याचे पैसे असतील तर त्यांना ते युसीच्या आधारे त्याच्यामध्ये चेंजेस करून त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो युसीसी लागू झाल्यानंतर गुजरातमध्ये जे वेगवेगळे चेंजेस होणार आहेत त्यामध्ये बऱ्याच जणांचे फायदे होणार आहेत. राज्याला एक पुढे नेण्यासाठी त्यासाठी एक महत्वाचा पाऊल उचललं जाईल. युसीसी लागू झाल्यामुळं ते राज्य एका कायद्यामध्ये बांधलं जाणार आहे. कालांतरानं उत्तराखंड आणि आता गुजरात नंतर बरीच राज्यही युसीसी लागू करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये बिहारमध्ये युसीसी लागू करण्याचा प्रयत्न होत आहे, एमपी मध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाने आता नुकताच एक धर्मांतर विरोधी कायदा तयार केलेला आहे. हे पाऊल सुद्धा एक युसीसी लागू करण्यासाठीच एक पाऊल आहे. कारण असे कायदे झाल्याशिवाय प्रत्येक जाती धर्मातील लोक एकत्र येणार नाही. त्यांना एका वेगळ्या कायद्याने त्यांना ट्रीट करण्याची गरज राहणार नाही. त्यांना केवळ एकच कायदा म्हणजे लॉ ऑफ द लँड म्हणजे त्या राज्याचा जो कायदा आहे तो त्या नागरिकांना लागू असणार आहे. गुजरातमध्ये ज्यावेळेस युसीसी लागू झालेला आहे त्यावेळेस फक्त गुजरातमध्ये राहणारेच नागरिकांना तो लागू नाही, तर गुजरातचे नागरिक आहेत आणि ते गुजरातच्या बाहेर राहतात त्यांनाही तो कायदा लागू होणार आहे. त्यामुळं युसीसी कायदा गुजरातमध्ये लागू झाल्यानंतर त्या ठिकाणी जे सकारात्मक असे काही परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत. ज्या गोष्टी चुकीच्या होत्या, अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्या अनिष्ट रूढी परंपरा ऑटोमॅटिकली बंद होणार आहेत आणि त्याचा फायदा सर्व नागरिकांना होणार आहेत. या ठिकाणी आपण विचार जर केला तर पाहू शकतो की मुस्लिम धर्मियांना या कायद्यांना विरोध आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो धर्म आहे त्या धर्मानुसार त्यांचा राहणीमान असतं, त्यांचा कायदा असतात, त्यांच्या चालीरीती असतात आणि त्यांची जी प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असतो किंवा रीतिरिवाज आहेत ते त्यांच्या धर्माप्रमाणे आहेत. परंतु तुम्ही धर्मनिरपेक्ष देशामध्ये राहत असताना वेगवेगळ्या कायद्यानुसार राज्य चालवणं चुकीचं आहे. त्यामुळं उत्तराखंड, गुजरात नंतर आणखी अशीच काही राज्य आहेत की त्यामध्ये युसीसी लागू होणार आहे. हा युसीसी गुजरातमध्ये लागू झाल्यानंतर त्याचे काही परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. त्यामुळं युसीसी लागू करण्यासाठी आपण गुजरातचं अभिनंदन करायला पाहिजे. उत्तराखंडने एक चांगलं महत्त्वाचं पाऊल उचललं होतं, त्या दृष्टीने गुजरातने पाऊल उचललेलं आहे आणि आता काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्येही युसीसी लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो ही माहिती होती युसीसी कायद्याबद्दल. गुजरातमध्ये युसीसी लागू झाल्यानंतर त्या ठिकाणी काय बदल होणार आहेत किंवा युसीसीमुळे काय फायदे होणार आहेत, काय तोटे होणार आहेत याविषयीची ही एक सविस्तर अशी चर्चा होती. मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.